हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे आपले 10 व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये मीनिंग सोबतच जे पण सेंटेन्सेस दिलेले आहे ॲज अ एक्झाम्पल म्हणून त्यांचे सुद्धा आपण मराठीमध्ये मीनिंग बघूया आणि त्या सेंटेन्समध्ये वर्डला कसं यूज केलेलं आहे ते सुद्धा बघूया. सो स्टार्ट करूया आपण आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे ज्युबिलिएशन. JUBILATION, ज्युबिलिएशन. ज्युबिलिएशनचं इंग्लिशमध्ये मीनिंग काय होतं, तर अ फीलिंग ऑफ ग्रेट हॅपीनेस अँड ट्रायम्फ. काय आहे, अ फीलिंग ऑफ ग्रेट हॅपीनेस अँड ट्रायम्फ म्हणजेच काय होतं, तर ज्युबिलिएशन. हिंदीमध्ये ज्युबिलिएशनचं मीनिंग होतं आनंदोत्सव. ओके, हिंदीमध्ये काय होतं मीनिंग ज्युबिलिएशनचं, आनंदोत्सव. आणि मराठीमध्ये सुद्धा त्याचं मीनिंग काय होतं, आनंदोत्सव. मराठीमध्ये पण आनंद उत्सव असंच म्हटलं जातं. आणखी काय मीनिंग होतं ज्युबिलिएशनचं मराठीमध्ये, एक तर आहे आनंदोत्सव, दुसरं आहे महोत्सव, मोठा आनंद आणि हर्षोल्लास. सो मराठीमध्ये मीनिंग काय होतं ज्युबिलिएशनचं, तर आनंदोत्सव, महोत्सव, मोठा आनंद आणि हर्षोल्लास. ओके, आणि सिनोनिम्स काय आहेत ज्युबिलिएशनचे, एक्झुल्टेशन, ट्रायम्फ आणि जॉय. सिनोनिम्स आहेत एक्झुल्टेशन, ट्रायम्फ आणि जॉय. आणि अँटोनिम्स आहेत ॲगनी, अँग्विश आणि डिसोलेशन. ॲगनी, अँग्विश आणि डिसोलेशन हे अँटोनिम्स आहेत ज्युबिलिएशनचे. सेंटेन्स काय दिलेला आहे, देअर वेअर सीन्स ऑफ ज्युबिलिएशन अमंग हर सपोर्टर्स. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, तिच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. तर इथे जे आहे ज्युबिलिएशनचा मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे, सेंटेन्समध्ये, वाक्यामध्ये काय घेण्यात आलेला आहे, आनंदाची. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड काय आहे, स्कर्मिश. SKIRMISH. ओके, सो SKIRMISH ला कसं प्रोनाऊन्स करायचं आहे, स्कर्मिश. सो स्कर्मिशचं मीनिंग काय होतं इंग्लिशमध्ये, तर अन एपिसोड ऑफ इरेग्युलर और अनप्रिमेडिएटेड फायटिंग स्पेशली बिटवीन स्मॉल और आउटलाइंग पार्ट्स ऑफ आर्मीज और फ्लीट्स. परत एकदा सांगते मीनिंग काय आहे इंग्लिशमध्ये स्कर्मिशचं, तर मीनिंग आहे अन एपिसोड ऑफ इरेग्युलर और unpremeditated fighting specially between small or outlying parts of armies and फ्लिट्स. ओके, आर्मीज और फ्लिट्स हे आहे स्कर्मिशचं इंग्लिशमध्ये मीनिंग. सो याचं हिंदीमध्ये मीनिंग काय होतं स्कर्मिशचं, तर झडप. मराठीमध्ये सुद्धा झडप असंच म्हटलं जातं. आणखी काय होतं की चकमक आहे किंवा किरकोळ एखादं भांडण आहे, ज्याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये स्कर्मिश असं म्हटलं जातं. सो मराठीमध्ये स्कर्मिशचं मीनिंग काय होतं, एकतर होतं झडप, आणखी काय आहे चकमक आणि किरकोळ भांडण. सो सिनोनिम्स आहेत स्कर्मिशचे, फाईट, बॅटल आणि क्लॅश. काय आहे, फाईट, बॅटल आणि क्लॅश हे सिनोनिम्स आहेत स्कर्मिशचे. सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे, द यंग सोल्जर वॉज किल्ड इन अ स्कर्मिश विथ गव्हर्नमेंट ट्रुप्स. तो सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो, सरकारी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत तो तरुण सैनिक मारला गेला. तर इथे जे आहे स्कर्मिश म्हणजे काय यूज करण्यात आलेला आहे वाक्यामध्ये, मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे स्कर्मिशचा, चकमकीत. ओके, जे चकमक झालेली आहे गव्हर्नमेंट ट्रूप सोबत, त्याच्यामध्ये एक सैनिक मारला गेलेला आहे, असं स्कर्मिशच्या याच्यामध्ये मीनिंग घेण्यात आलेला आहे चकमकीत म्हणून. सो नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड काय आहे, क्विबलिंग. QUIBBLING, क्विबलिंग. क्विबलिंगचं इंग्लिशमध्ये मीनिंग होतं द ऍक्शन ऑफ रेझिंग ऑब्जेक्शन्स अबाउट अ ट्रायव्हियल मॅटर. द ऍक्शन ऑफ रेझिंग ऑब्जेक्शन्स अबाउट ट्रायव्हियल मॅटर म्हणजे काय होतं, तर क्विबलिंग. सो क्विबलिंगचं हिंदीमध्ये मीनिंग होतं आपत्त्या उठाना, म्हणजेच काय, तर व्यर्थ वाद घालणे. ओके, किंवा टीका करणे. सो मराठीमध्ये काय होतं क्विबलिंगचं मीनिंग, की व्यर्थ वाद घालणे, क्षुल्लक कारणांवरून किंवा क्षुल्लक गोष्टींवरून वाद घालणे आणि टीका करणे. याचं इंग्लिशमध्ये काय मीनिंग होतं, इंग्लिशमध्ये काय वर्ड यूज करण्यात येते याला, तर क्विबलिंग. हिंदीमध्ये याचा अर्थ होतो आपत्त्या उठाना. मराठीमध्ये क्विबलिंगचं मीनिंग होतं क्षुल्लक गोष्टींवरून वाद घालणे आणि काय होतं, व्यर्थ वाद घालणे.
टीका करणे. ओके, सो काय आहे क्विबलिंगचं मराठीमध्ये मिनिंग? तर सॉरी, क्षुल्लक गोष्टींवरून वाद घालणे, व्यर्थ वाद घालणे आणि टीका करणे. सिनोनिम्स बघूया काय आहे क्विबलिंगचे सिनोनिम्स आहेत क्रिटिसायझिंग आणि निगलिंग. ओके, क्रिटिसायझिंग आणि निगलिंग. सो इथे निगलिंगचा अर्थ काय होतं? तर किरकोळपण, सतत त्रास देणारी गोष्ट. ओके, सो सिनोनिम्स आहेत क्विबलिंगचे क्रिटिसायझिंग आणि निगलिंग. आणि निगलिंगचं मराठीमध्ये मिनिंग काय होतं? तर किरकोळ पण सतत त्रास देणारी जी गोष्ट असते त्याला म्हटलं जातं निगलिंग. अँटोनिम्स आहेत अप्रूव्हिंग आणि सपोर्टिंग. ओके, हे निगलिंगचं अर्थ आहे. आणि अँटोनिम काय आहे क्विबलिंगचे? अप्रूव्हिंग आणि सपोर्टिंग. सो सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे बघूया. ही स्पेंड द एंटायर इव्हनिंग क्विबलिंग अबाउट द हिस्टोरिकल इनअॅक्युरसीज इन द टेलिव्हिजन सिरीज ऑन वर्ल्ड वॉर 2. सो या सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतं? जागतिक महायुद्ध 2, ओके, वर्ल्ड वॉर 2 वरील दूरदर्शन मालिकेतील ऐतिहासिक चुकांवर, ओके, तो संपूर्ण सायंकाळ कीस पाडत. सो कीस पाडत सुद्धा एक अर्थ होतं कशाचं? क्विबलिंगचं. किंवा क्षुल्लक वाद घालत बसला होता. ओके, सो इथे जे आहे क्विबलिंगचं काय अर्थ घेण्यात आलेला आहे मराठीमध्ये? तर कीस पाडत किंवा क्षुल्लक वाद घालत. तुम्ही इथे कीस पाडत सुद्धा घेऊ शकता किंवा क्षुल्लक वाद घालत सुद्धा घेऊ शकता. तर आणि इनअॅक्युरेसीज म्हणजे काय होते? तर चुका. ओके, जे अॅक्युरेट नाही आहे म्हणजे जे चुकीचं आहे. सो इनअॅक्युरेसीज म्हणजे होतं चुका. आणि सेंटेन्स काय आहे? स्पेंड द एंटायर इव्हनिंग क्विबलिंग अबाउट द हिस्टोरिकल इनअॅक्युरेसीज इन द टेलिव्हिजन सिरीज ऑन वर्ल्ड वॉर 2. सो जागतिक महायुद्ध 2 वरील दूरदर्शन मालिकेतील ऐतिहासिक चुकांवर तो संपूर्ण सायंकाळ कीस पाडत किंवा क्षुल्लक वाद घालत बसला होता. क्विबलिंगचा इथे अर्थ घेण्यात आलेला आहे तर कीस पाडत किंवा क्षुल्लक वाद घालत. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड काय आहे? STRENUOUS म्हणजे काय होतं? स्ट्रेन्युअस. काय आहे याचं प्रोनाउन्सिएशन? स्ट्रेन्युअस. सो STRENUOUS म्हणजे होतं स्ट्रेन्युअस. आणि याचं इंग्लिशमध्ये मिनिंग आहे रिक्वायरिंग ऑर युझिंग अ ग्रेट एक्सर्शन. रिक्वायरिंग ऑर युझिंग ग्रेट एक्सर्शन म्हणजेच काय होतं? स्ट्रेन्युअस. सो हिंदीमध्ये स्ट्रेन्युअसचं मिनिंग होतं जोरदार. मराठीमध्ये काय होतं? कठोर परिश्रम. ओके, कठोर परिश्रम किंवा जे मेहनत लागते. ओके, अतिशय मेहनत जिथे लागते त्याला इंग्लिशमध्ये वर्ड काय यूज करण्यात येतं? तर स्ट्रेन्युअस. हिंदीमध्ये मिनिंग होतं स्ट्रेन्युअसचं जोरदार. इंग्लिशमध्ये होतं रिक्वायरिंग ऑर युझिंग ग्रेट एक्सर्शन. मराठीमध्ये मिनिंग होतं खूप कष्टप्रद, श्रमसाध्य, कठोर परिश्रम आणि अतिशय मेहनत लागणार. अतिशय मेहनत लागणार आहे. आणखी आपण म्हणू शकतो उत्साही. सो मराठीमध्ये स्ट्रेन्युअसचं काय मिनिंग होतं? तर खूप कष्टप्रद, श्रमसाध्य, कठोर परिश्रम, अतिशय मेहनत लागणारे आणि उत्साही. ओके, सिनोनिम्स आहेत स्ट्रेन्युअसचे अग्रेसिव्ह, फोर्सफुल आणि मस्क्युलर. अग्रेसिव्ह, फोर्सफुल आणि मस्क्युलर हे सिनोनिम्स आहेत स्ट्रेन्युअसचे. अँटोनिम्स बघूया. सो अँटोनिम्स काय आहेत? एफर्टलेस, नॉन एम्फॅटिक आणि अनएम्फॅटिक. अँटोनिम्स आहेत स्ट्रेन्युअसचे एफर्टलेस, नॉन एम्फॅटिक आणि अनएम्फॅटिक. सेंटेन्स काय आहे? द डॉक्टर ऍडवाइज्ड केन टू अवॉइड स्ट्रेनियस एक्सरसाइज. सेंटेन्सचा अर्थ होतो डॉक्टरांनी केनला कष्टाचे किंवा अतिश्रमाचे व्यायाम टाळण्याला सल्ला दिला. ओके, टाळण्याचा सल्ला दिला असा सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो. आणि इथे जे आहे स्ट्रेनियस म्हणजे मराठीमध्ये अर्थ घेण्यात काय आलेला आहे? कष्टाचे किंवा अतिश्रमाचे. एक्सरसाइज म्हणजे होतं व्यायाम. ओके, कष्टाचे किंवा अतिश्रमाचे असं मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये स्ट्रेन्युअसचा. नेक्स्ट वर्ड बघूया काय आहे? नेक्स्ट वर्ड आहे पोस्टमसली. POSTHUMOUSLY. पोस्टमसली. सो पोस्टमसलीचं मिनिंग काय होतं? ऑकरिंग आफ्टर वन्स डेथ. ओके, म्हणजे मृत्यूनंतर किंवा मरणोत्तर जे असते
त्याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं पोस्टुमसली. जसं आपण अवॉर्ड्स बघतो, जे अवॉर्ड्स देण्यात येतं पद्मश्री, पद्मविभूषण वगैरे, सो तिथे काही काही जे अवॉर्ड्स असतात ते देण्यात येतात पोस्टुमसली, म्हणजे मरणोत्तर देण्यात येतात, म्हणजे मृत्यूनंतर जे देण्यात येतात अवॉर्ड्स त्यांना काय म्हटलं जातं, पोस्टुमसली जे देण्यात आलेले आहे ते आहे त्यांना मरणोत्तर देण्यात आलेले आहे अवॉर्ड. ओके, सो पोस्टुमसलीचं इंग्लिशमध्ये मिनिंग काय होतं, तर ऑकरिंग आफ्टर वन्स डेथ, म्हणजे डेथ झाल्यानंतर जे अवॉर्ड देण्यात आलेले आहे त्याला म्हटलं जातं गिव्हिंग, म्हणजे ते दिलेले आहे अवॉर्ड त्याला पोस्टुमसली म्हटलं जातं. आणि हिंदीमध्ये काय मिनिंग होतं पोस्टुमसली, तर मरणोपरांत, आणि मराठीमध्ये काय होतं, मरणोत्तर आणि मृत्यूनंतर. सो मराठीमध्ये मिनिंग काय होतं पोस्टुमसलीचं, मरणोत्तर आणि मृत्यूनंतर. सिनोनिम्स आहेत बिलेटेड आणि डिलेड. बिलेटेड आणि डिलेड हे सिनोनिम्स आहेत पोस्टुमसलीचे. सेंटेन्स काय आहे, हर लास्ट बुक वॉज पब्लिश्ड पोस्टुमसली इन 1948. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, तिचे शेवटचे पुस्तक 1948 मध्ये तिच्या मृत्यूनंतर म्हणजेच मरणोत्तर प्रकाशित झाले. ओके, काय आहे, तर इथे जे आहे पोस्टुमसलीला मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे मृत्यूनंतर किंवा मरणोत्तर. ओके, सो हे सेंटेन्स पोस्टुमसलीचं, त्याच्यामध्ये पोस्टुमसलीला मृत्यूनंतर किंवा मरणोत्तर असं यूज करण्यात आलेलं आहे सेंटेन्समध्ये. नेक्स्ट वर्ड काय आहे, निटी ग्रिटी, NITTY निटी ग्रिटी. निटी ग्रिटीचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं हॅव्हिंग टू डू विथ द प्रॅक्टिकल डिटेल्स ऑफ रेग्युलर लाईफ. हॅव्हिंग टू डू विथ द प्रॅक्टिकल डिटेल्स ऑफ रेग्युलर लाईफ म्हणजेच काय होतं, निटी ग्रिटी. सो याचं हिंदीमध्ये मिनिंग होतं निटी ग्रिटीचं दैनिक. मराठीमध्ये काय होतं, बारीक सारीक गोष्टी, मूळ आणि महत्वाच्या तपशिलांशी संबंधित. ओके, सो निटीग्रिटीचं मराठीमध्ये काय मिनिंग होतं, तर बारीक सारीक गोष्टी आणि मूळ आणि महत्वाच्या तपशिलांशी संबंधित. सो याला इंग्लिशमध्ये काय वर्ड यूज करण्यात येतं, तर निटी ग्रिटी. हिंदीमध्ये मिनिंग होतं दैनिक. सिनोनिम्स आहेत एव्हरीडे, ओके, MUNDANE याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे, तर मंडेन. ओके, MUNDANE ला कसं प्रोनाउन्स करायचं आहे, मंडेन. नेक्स्ट आहे PROSAIC, सो याला प्रोनाउन्स करायचं आहे प्रोजेक. सो सिनोनिम्स काय आहेत निटीग्रिटीचे, एव्हरीडे, मंडेन आणि प्रोजेक. ओके, याचे मी तुम्हाला प्रोनाउन्सिएशन लिहून दिलेले आहे. नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा रिवाइज कराल तेव्हा तुम्हाला वाचायला इझी पडेल ते सिनोनिम्स, त्यामुळे तुम्हाला मी मराठीमध्ये लिहून दिलेले आहेत. ओके, अँटोनिम्स काय आहेत निटीग्रिटीचे, रेअर, सिंग्युलर आणि अनकॉमन. अँटोनिम्स आहेत निटीग्रिटीचे रेअर, सिंग्युलर आणि अनकॉमन. सेंटेन्स काय आहे, तर अ लुक ऍट द निटीग्रिटी ऍस्पेक्ट्स ऑफ पुटिंग आउट अ न्यूजपेपर. सेंटेन्स काय मराठीमध्ये अर्थ होतो, तर वृत्तपत्र काढण्याच्या बारकाव्यावर एक नजर. काय आहे, अ लुक ऍट द निटीग्रिटी ऍस्पेक्ट्स ऑफ पुटिंग आउट अ न्यूजपेपर, म्हणजे वृत्तपत्र. ओके, वृत्तपत्र काढण्याच्या बारकाव्यावर एक नजर. सो इथे जे आहे निटीग्रिटीला मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये बारकाव्यावर. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे रेसिप्रोसिटी, RECIPROCITY, रेसिप्रोसिटी. रेसिप्रोसिटीचं इंग्लिशमध्ये काय मिनिंग होतं, द प्रॅक्टिस ऑफ एक्सचेंजिंग थिंग्स विथ अदर्स फॉर म्युच्युअल बेनिफिट्स, स्पेशली प्रिव्हिलेजेस ग्रँटेड बाय वन कंट्री ऑर ऑर्गनायझेशन टू अनदर. काय आहे रेसिप्रोसिटीचं इंग्लिशमध्ये मिनिंग, परत एकदा सांगते, द प्रॅक्टिस ऑफ एक्सचेंजिंग थिंग्स विथ अदर्स फॉर म्युच्युअल बेनिफिट्स, स्पेशली प्रिव्हिलेजेस ग्रँटेड बाय वन कंट्री ऑर ऑर्गनायझेशन टू अनदर. म्हणजेच काय, तर हिंदीमध्ये मिनिंग होतं रेसिप्रोसिटीचं आदान प्रदान करणं. हे मराठीमध्ये काय होतं, परस्पर देवाणघेवाण करणे. काय आहे रेसिप्रोसिटीचा मराठीमध्ये अर्थ, परस्पर देवाणघेवाण. आणखी काय होतं, परस्पर सहकार्य. सो रेसिप्रोसिटीचं हिंदीमध्ये मिनिंग होतं आदान प्रदान करणं, मराठीमध्ये होतं परस्पर देवाणघेवाण आणि परस्पर
सहकार्य. सिनोनिम्स काय आहेत? कोलॅबोरेशन, म्युच्युअलिझम आणि हार्मनी. कोलॅबोरेशन, म्युच्युअलिझम आणि हार्मनी हे सिनोनिम्स आहेत रेसिप्रोसिटीचे. आणि अँटोनिम्स काय आहेत? अँटॅगोनिझम, अँटीपॅथी आणि एनिमिटी. अँटॅगोनिझम, अँटीपॅथी आणि एनिमिटी हे अँटोनिम्स आहेत रेसिप्रोसिटीचे. नेक्स्ट सेंटेन्स बघूया काय आहे. द प्रपोजल कॉल्स फॉर रेसिप्रोसिटी इन ट्रेड रिलेशन्स. सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो या प्रस्तावात व्यापार संबंधांमध्ये परस्पर देवाणघेवाणाची किंवा समानतेची मागणी करण्यात आली आहे. तर इथे जे आहे रेसिप्रोसिटीचा मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे. वाक्यामध्ये काय घेण्यात आलेला आहे? परस्पर देवाणघेवाणाची किंवा समानतेची. सो रेसिप्रोसिटीचं काय आहे मराठीमध्ये मीनिंग? परस्पर देवाणघेवाणाची आणि समानतेची. नेक्स्ट बघूया नेक्स्ट वर्ड काय आहे. सो नेक्स्ट वर्ड आहे ओके कंटेम्परेनियम, कंटेम्परेनियस. काय आहे? CONTEMPRONAOUS म्हणजे काय आहे? याचं प्रोनाउन्सिएशन कसं करायचं आहे? तर कंटेम्परेनियस, कंटेम्परेनियस. सो CONTEMPORANEOUS चं प्रोनाउन्सिएशन काय आहे? कंटेम्परेनियस. कंटेम्परेनियसचं मराठीमध्ये मिनिंग काय होतं? एक्झिस्टिंग ऑर ऑकरिंग इन द सेम पिरियड ऑफ टाइम. काय आहे इंग्लिशमध्ये मिनिंग? एक्झिस्टिंग ऑर ऑकरिंग इन द सेम पिरियड ऑफ टाइम म्हणजेच काय होतं? कंटेम्परेनियस. सो याचं हिंदीमध्ये मिनिंग होतं समसामायिक. मराठीमध्ये काय होतं? समकालीन किंवा एकाच वेळी जे होतं त्याला इंग्लिशमध्ये काय वर्ड यूज करण्यात येतं? तर कंटेम्परेनियस. मराठीमध्ये कंटेम्परेनियसचं मिनिंग होतं समकालीन. आणखी काय होतं? एकाच वेळी घडणारे. सो कंटेम्परेनियसचं मराठीमध्ये मिनिंग काय होतं? समकालीन आणि एकाच वेळी घडणारे. सिनोनिम्स काय आहेत? ओके सिनोनिम्स आहेत कोइटेनियस, COETNEOUS ला प्रोनाउन्स कसं करायचं आहे? कोइटेनियस, कोइटेनियस. नेक्स्ट आहे COEVAL कसं प्रोनाउन्स करायचं आहे? कोइव्हल आणि को एक्झिस्टंट. सिनोनिम्स काय आहेत? तर कंटेम्परेनियसचे कोइटेनियस, कोइव्हल आणि को एक्झिस्टंट. अँटोनिम्स काय आहेत? ओके अँटोनिम्स आहेत असिंक्रोनस, ASYNCHRONOUS म्हणजेच काय होतं? असिंक्रोनस. आणि नॉन कंटेम्पररी. सो अँटोनिम्स काय आहेत? कंटेम्परेनियसचे असिंक्रोनस आणि नॉन कंटेम्पररी. सेंटेन्स काय आहे? द टू इव्हेंट्स वेअर मोर ऑर लेस कंटेम्परेनियस विथ ओनली मंथ्स बिटवीन देम. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये काय अर्थ होतो? या दोन्ही घटना कमी अधिक प्रमाणात समकालीन होत्या आणि त्यांच्यात केवळ काही महिन्यांचेच अंतर होते. तर इथे जे आहे कंटेम्परेनियस मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे सेंटेन्समध्ये समकालीन म्हणून. ओके कंटेम्परेनियसचा काय अर्थ घेण्यात आलेला आहे? वाक्यामध्ये समकालीन असा घेण्यात आलेला आहे मराठीमध्ये अर्थ. नेक्स्ट वर्ड आहे व्हेरिटेबल. व्हेरिटेबलचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं फॉर्मल, ट्रू ऑर रिअल यूज टू एम्फसाइज अ डिस्क्रिप्शन. फॉर्मल, ट्रू ऑर रिअल यूज टू एम्फसाइज अ डिस्क्रिप्शन म्हणजेच काय होतं? तर व्हेरिटेबल. हिंदीमध्ये व्हेरिटेबलचं मिनिंग होतं सच्चा. मराठीमध्ये काय होतं? खरोखर किंवा अस्सल. सो मराठीमध्ये व्हेरिटेबलचं मिनिंग होतं खरेखुरे, खरा आणि अस्सल. आणि हिंदीमध्ये काय होतं? सच्चा. सिनोनिम्स आहेत ऑथेंटिक, जेन्युइन आणि रिअल. ऑथेंटिक, जेन्युइन आणि रिअल हे व्हेरिटेबलचे सिनोनिम्स आहेत. आणि अँटोनिम्स काय आहेत? डाऊटफुल, ड्युबियस आणि इक्विवोकल. अँटोनिम्स आहेत डाऊटफुल, ड्युबियस आणि इक्विवोकल. सेंटेन्स काय आहे? द एरिया इज अ व्हेरिटेबल पॅराडाईज फॉर दोज हु लव्ह वॉकिंग. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो चालण्याची आवड असणाऱ्यांसाठी हा परिसर म्हणजे अगदी प्रत्यक्ष स्वर्गलोक आहे. तर इथे जे आहे ओके सो इथे व्हेरिटेबलचा अर्थ काय घेण्यात आलेला आहे मराठीमध्ये मराठीच्या वाक्यामध्ये? तर प्रत्यक्ष. सो व्हेरिटेबलचा आणखी काय अर्थ होतो? एक प्रत्यक्ष. एकतर प्रत्यक्ष, खरेखुरे, खरा आणि अस्सल असे मराठीमध्ये मिनिंग होते व्हेरिटेबलचे.
आणि लास्ट आजच्या सेशनचा आपला लास्ट वर्ड काय आहे, REVANCHISM, म्हणजेच काय होतं, रेव्हॅनिशिझम. काय आहे, रेव्हॅनिशिझम. REVANCHISM ला प्रोनाऊन्स कसं करायचं आहे, रेव्हॅनिशिझम. ओके, रेव्हॅनिशिझमचं इंग्लिश मध्ये मिनिंग काय होतं, अ पॉलिसी ऑफ सिकिंग टू रिटॅलिएट स्पेशली टू रिकवर लॉस्ट टेरिटरी. सो इंग्लिश मध्ये मिनिंग होतं रेव्हॅनिशिझमचं, अ पॉलिसी ऑफ सिकिंग टू रिटॅलिएट स्पेशली टू रिकवर लॉस्ट टेरिटरी. सो याचं हिंदीमध्ये मिनिंग काय होतं, तर प्रतिशोध. मराठीमध्ये काय होतं, सुडाचे. जसं आपण म्हणतो सुडाचे राजकारण. ओके, सो तसंच रिव्हॅनिशिझम म्हणजे काय होतं, सुडाचे. आणखी काय होतं मराठीमध्ये, गमावलेले किंवा गमावलेला प्रदेश परत मिळवण्याची आक्रमक प्रवृत्ती. सो मराठीमध्ये रेव्हॅनिशिझमचं काय मिनिंग होतं, तर सुडाचे आणि गमावलेला प्रदेश परत मिळवण्याची आक्रमक प्रवृत्ती. सिनोनिम्स आहेत रिव्हेंज, वेनेग्नस आणि रिप्रेझल. काय आहेत, रिव्हेंज, वेजिनन्स आणि काय आहे, रिप्रेझल. सेंटेन्स काय आहे रिव्हॅनिशिझमचे, बट वी ऑल्सो नो दॅट रिव्हॅनिशिझम इज नेव्हर एंडिंग. सेंटेन्सचा मराठीमध्ये काय अर्थ होतो, पण सुडाचे किंवा गमावलेला प्रदेश परत मिळवण्याचे राजकारण कधी न संपणारे असते, हेही आपल्याला ठाऊक आहे. सो सेंटेन्स मध्ये रिव्हॅनिशिझमला काय मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे, सुडाचे किंवा गमावलेला प्रदेश परत मिळवण्याचे. ओके, हे आहेत आपले आजचे वर्ड्स. सो काही वर्ड्स जे आहे ते थोडेसे डिफिकल्ट आहे प्रोनाऊन्स करण्याकरता आणि थोडेसे समजण्याकरता थोडे डिफिकल्ट आहे आजचे जे वर्ड्स आहेत ते. सो परत एकदा तुम्ही वाचून घ्या. हिंदीमध्ये सुद्धा दिलेले आहे मिनिंग्स. तुम्हाला जर हिंदीमध्ये इझी वाटत असेल तर हिंदीमध्ये वाचा, मराठीमध्ये जर इझी वाटत असेल तर मराठीमध्ये वाचा. काही करून वाचा, पण तुम्हाला त्याचं जे अर्थ आहे ते कळालेलं पाहिजे. तुम्हाला सेंटेन्स मधले सुद्धा मिनिंग सांगितलेले आहे, काय होतं आणि सेंटेन्स मध्ये कसं वर्ड यूज केलेलं आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. सो तशाच प्रकारे तुम्ही स्वतःच्या मनाने काही इझी सेंटेन्सेस तयार करा आणि काही जे प्रोनाऊन्स करायला हार्ड आहेत सो त्यांचे मी मराठीमध्ये तुम्हाला लिहून दिलेले आहे, कसं त्याला प्रोनाऊन्स करायचं आहे. तुम्ही नेक्स्ट टाइम जेव्हा त्याला रिवाइज कराल तेव्हा तुम्हाला इझी पडेल ते वाचण्याकरता म्हणून. सो याची जी PDF आहे ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंक मध्ये तुम्हाला मिळून जाणार. तिथे जाऊन त्या लिंकवर क्लिक करायचं आणि डाउनलोड करून घ्यायची, PDF मिळून जाणार तुम्हाला. परत वाचत जायचे, जे पण हार्ड वर्ड्स आहेत ते. इझी वर्ड्स तर वाचायचेच आहे, हार्ड वर्ड सुद्धा एकदा परत वाचायचे नाही. तर असं नाही करायचं की हार्ड आहे म्हणून वाचायचेच नाही, आपल्याला समजतच नाही. ते रिवाइज करत जायचे. रिवाइज केल्याने तुम्हाला कुठे पण ते वर्ड जर मिळतील तर ते तुम्हाला इझी म्हणजे माहिती पडेल का त्या सेंटेन्सचं काय मिनिंग होऊ शकतं म्हणून. आणि स्वतःच्या मनाने जर तुम्ही सेंटेन्सेस तयार करत चलाल तर तुम्हाला नेक्स्ट टाइम जेव्हा एखाद्या सेंटेन्स मध्ये तो वर्ड आला तुम्हाला पटकन त्या सेंटेन्सचा अर्थ कळू शकतो. सो असंच तुम्ही अभ्यास करत चला. आता भरपूरशा नोटिफिकेशन्स येत आहेत, जसं की SBI PO ची सुद्धा नोटिफिकेशन आलेली आहे, MPSC ग्रुप C ची आलेली आहे, काही दिवसांनी तलाठीची पण येऊ शकते, सध्या तर आलेली नाही पण येऊ शकते, पोलीस भरती आहे, IBPS PO ची सुद्धा येणार आहे. सो असे काही बरेचसे नोटिफिकेशन्स येणार आहे. इंग्लिश करता वोकॅब्युलरी खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तुम्हाला वोकॅब्युलरी आधी करावं लागतं, ग्रामर तर सोबत करावंच लागतं. सो ग्रामर सोबत वोकॅब्युलरीचे डेली 20 वर्ड्स तरी वाचत जायचे, जे आधीचे वर्ड झाले ते सुद्धा वाचत जायचे, डेलीचे वर्ड्स घेत बसायचे. आणि जे पण काही तुम्ही वाचत आहे इंग्लिशमध्ये सो त्याच्यामधले सुद्धा स्वतः अंडरलाईन करून हार्ड वर्ड्स काढायचे, त्यांचे शोधायचे की मिनिंग्स काय होऊ शकतं, त्याच्यावरून सेंटेन्सचा काय अर्थ होऊ शकतो. त्यामुळे तुमची वोकॅब्युलरी आणखी स्ट्रॉंग होईल. सो तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. जे ऑलरेडी प्रिपरेशन करत आहे किंवा ज्यांनी आता स्टार्ट केलेलं आहे, ज्यांना वोकॅब्युलरी थोडी हार्ड जातात त्यांना शेअर करा. So all the best to all of you and thank you.